तुम्हाला 20 मिनिटाच्या आत टाकून कंप्लीट करावे लागतील। ही महत्त्वाची सूचना लक्षात घ्या। दोन्ही टीमचे 12 फॅन आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत। 9:50 ही स्थानिक वेळ। स्पर्धेची नियमावली ऑलरेडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, तरी देखील काही त्रुटी असतील तर तुम्ही ते आमच्या ऑफिशियलची डिस्कस करू शकता। ऑफिशियलच्या भूमिकेत मंदार राणे सर, त्याचबरोबर मयूर मार्के सर यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। माऊली लाईव्ह इव्हेंट्स या वाहिनीच्या वतीनं 3 कॅमेऱ्यानिशी संपूर्ण स्पर्धेचं क्वालिटी विथ क्लॅरिटी टेलिकास्ट सध्या आपण एन्जॉय करत आहोत। ऑनलाईन व्ह्यूअर्स जे आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत। प्रत्येक ओव्हर नंतर एंड चेंज केला जाईल। कालच्या दिवसात आपल्याकडे वेळ थोडा कमी होता, मध्यंतरी फार टाइम वेस्ट झाला होता, त्याच कारणास्तव 3 षटकं आपण कॉम्बॉक्स कडून टाकली होती। मात्र आज प्रत्येक षटकानंतर एंड चेंज केला जाईल, ही सूचना लक्षात घ्या दोन्ही टीम। ओपनिंग पेयर मैदानामध्ये दाखल झालेली आहे पिंकेश धुमाल आणि त्यांच्या सोबत आपण बघत आहोत तुलसीदास धुमाल, अर्थातच तुसी। बॉलिंग मार्क वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं, त्या ठिकाणी संघ नायकानं निखिल शिंदेला। व्हेरी फास्ट बॉल, दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा। कालचा दिवस गाजवला चंदू गोंदले, मुकेश स्पॉन्सर रोहित धुमाल आणि त्याची आर्मी, अर्थातच जय बजरंग मानेवलीनं सेमीफायनल 1 मध्ये त्यांनी बीट केलेलं आहे। धडाकेबाज वडोलीला मेगा फायनलचं तिकीट त्यांनी काबीज केलेले। तर आज ग्रुप सी मधून कुठला संघ टेबल टॉप करेल सामना सुरू होतो। व्हेरी फास्ट डिलिव्हरी, दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा। पहिला बॉल हाफ ट्रॅकर ड्राइव्ह केला समोर, मिड ऑफला फिल्डर थोडी मिसफिल्ड मिस्टेक, समीर पवार होते त्या ठिकाणी। मिळती येते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत डाव सध्या सुरू झालाय बॅटिंग करत असताना जनमान कोरावले क्रिकेट संघाचा। कॉन्फिडंट युनिट आपण बघत आहोत। पहिल्या बॉलवरती एक सिंगल, स्ट्रायकर एंडला तुलसीदास धुमाल। मिसटाईम फटका, झेलची संधी बनली आहे। एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जज करतोय, कुमारचा बॅकअप आला आणि सरते शेवटी सलामीवीर तुलसीदास धुमालला आता माघारी यावं लागेल। 1 वरती पहिला धक्का जनमान कोराले क्रिकेट संघाला। फास्ट विकेट गोज डाऊन। पहिल्या षटकात सलामीवीर माघारी परतलेले आपण बघत आहोत। एक लॉस बॅटिंगसाठी पाहिलं तर संघनायक मिलिंद गोल्ले आता बॅटिंग करता दाखल होताना पाहायला मिळत आहेत। सलामीवीर तुलसीदास धुमालला संघाची साथ लवकर सोडली आहे। हवा तसा स्टार्ट त्याला देता आला नाही, मात्र संघनायकाला क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीने आता क्रिकेट या मॅच मध्ये खेळावं लागेल। नेक्स्ट मॅच मिड इनिंगच्या दरम्यान दोन्ही टीमना टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील, ही सूचना लक्षात घ्या। स्ट्रायकर एंडला मिलिंद, डाऊन द लेग स्टिक, ऑन फील्ड अंपायर मंदार राणे सर, सिग्नल इट इज वाईड। एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल आणि एक्स्ट्रा एका धावेच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल ती 2 ऑन बोर्ड, 2 धावा धावफलकावरती। बॅटची आतली कडा, बॉल मागे निघून चाललाय। विकेट किपर हेमंत चौधरी यांचं बॅकअप खराब आलं। थर्डमॅनला फिल्डर उपस्थित होते, त्यांना देखील पहिल्या प्रयत्नात ॲक्युरेट फेक देता आली नाही। तोपर्यंत सहजरित्या आपण बघत आहोत प्राप्त झाली ती एक सिंगल धाव। सिंगल धावेसोबत संघनायक मिलिंद गोल्लेचं अकाउंट खुलं झालेलं आहे। तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित होत असताना आपण बघत आहोत आतापर्यंत 3 धावा। शफल झाले, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही।
जोपर्यंत बॅकअप केलं जाईल संघनायक प्रमोद पवार कडून ॲक्युरेट फेक आपण बघत आहोत. पहिल्या अटेम्प्टमध्ये विकेट किपर एंडला करण्यात आलेली आहे. तोपर्यंत आणखीन एक धाव सहजरित्या मिळताना दिसेल. सिंगल धाब्याच्या सहाय्यानं स्कोर बोर्ड सध्या आपण बघत आहोत 4 ऑन बोर्ड, 4 धावा धावफलकावरती. स्टील 2 टू गो. फुलटॉस आणि फुलटॉस वरती स्वीपचा अप्रतिम फटका. बॉल पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल ओव्हर द रोप. संघनायक मिलिंद गोल्लेच्या बॅटमधून पहिला 4 चौकार. नुकताच क्रीडानगरीमध्ये शिवादादा खुणे यांचं शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे या पण व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. इलेव्हन रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. फुल टॉस अक्रॉस द बॅट ऑन साइडला दिशा दिली. गॅप मोठा आहे. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध खेळतात. सरते शेवटी बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झालेले आहेत. जोपर्यंत थ्रो केला जाईल नॉस्ट्राकर देणला दोन्ही फलंदाजांकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची आणि त्या संधीचं सोनं सध्या होत असताना व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 13. स्टील 2 टू गो. इकॉनॉमिकल कामगिरी. या षटकात कुमारची फटका इथे फसलाय. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित झालेत. संघनायक मिलिंद गोल्लेला आता माघारी यावं लागेल. फलंदाज बाद. 13 वरती धक्का दुसरा. जयनमान कोरावले क्रिकेट संघाला 1 मोर विकेट डाऊन. कॅप्टन बॅक टू द पवेलियन.
विकेट आलेली आहे. निर्णायक या सामन्यामध्ये दुसरी. यानंतर होणारा सामना पराग वॉरियर्स भालू आणि त्यांच्या विरोधात आहे गावदे स्पोर्ट्स खाटेघर. पुढे गतिमान झालेले आपण बघत आहोत. आतापर्यंत 14 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 14 ऑन बोर्ड. बाउंड्री चेक साठी सिटीज फुल लेंथ ड्राइव्ह केला ऑन साइडला गॅप मध्ये खेळतायत. चित्रशक लॉंग ऑनचे पोहोचतायत. थ्रू थोडा वाईड आला तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. 2 धावेसोबत धावसंख्या दाखलकावरती एकूण अंकित होत असताना आपण बघत आहोत आतापर्यंत 16 धावा सध्या स्कोरबोर्डवर. ऑन साइडला पॉवर बॅक फटका. फिल्डर का कॉर्नरला
मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सरते शेवटी जयेशने धावसंख्येची कोंडी फोडली आहे. या सामन्यातील पहिला मॅक्सिमम जयमान कोरोले क्रिकेट संघासाठी पहिला तडाखा. बुलंदी पॉवरफुली सिक्सर. ऑन साइडला आणखीन एक पॉवर बॅक फटका. मात्र चेंडून उंची सोबत आता लांबी देखील गाठली आहे. बॉल मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक पॉवर बॅक हिट, क्रॅकिंग हिट थ्रू द हेड ऑफ मिडविकेट. अपेक्षित असेल लक्ष सुद्धा. आणि यानंतर होणारा जो सामना आहे टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल पराग वारियर्स बालू आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर. त्याचं सत्र पहिलं संपेल. दोन्ही टीमला आपली उपस्थिती दर्शवावी लागेल ही महत्वाची सूचना लक्षात घ्या. आई गावदेवी खाटेकर आणि त्यांच्या विरोधात पराग वारियर्स बालू. त्याला देखील द्यावा लागेल. गोलंदाजीसाठी कुमारचा वापर करण्याचा संघटनादारांना आता निश्चित केलेला आहे, ज्यानं सेकंड पॉवर प्ले मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. अवघ्या 3 धावा देत असताना एक धक्का दिला होता. तो कुमार सध्या बॉलिंग मार्कवर निर्णायक चौथ्या षटकात. फील्ड पोझिशन आपण पाहूयात. स्टेटिश लॉंगॉन त्याचबरोबर ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सेट करण्यात आलेला. मिड विकेट पहिला बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर पोहोचू शकला नाही, तोपर्यंत मिळते ती एक सिंगल धाव. सिंगल धावेची प्राप्ती सध्या होताना दिसेल. सिंगल धावेच्या साहाय्याने सध्या धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे 33 धावा. 11 बॉल अजूनही बाकी आहेत.
बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न करत होते, फिंगर मोड केले होते बॉलवरती, बोटं विखुरली होती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. स्ट्रायकर याला फलंदाज जयेशचा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावा संख्या सध्या स्थिरावलेली आपण बघत आहोत 33-33. जयेश चांगला सेट झालेला आहे. त्याच्या बाटमधून आतापर्यंत 18 धाब्याचं योगदान आलेलं आहे. 2 षटकार 1 चौकार आपण पाहिलाय. फुलटॉस, अरे फुलटॉसला फक्त टर्न करत असताना बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्कोर लेगला. खेळाडू उपस्थित आहेत, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत आणि पंचांनी आता बॅटिंग करणाऱ्या टीम कडून DRS ची मागणी आपल्या टीव्ही अंपायर कडे केलेली आहे. झेल तर संपादित झालेलं आहे. कॅच देखील क्लीन टेक आहे की नाही ते देखील पाहिलं जाईल आणि तदनंतर वेस्ट ऑफ हाईट साठी जो कॉल देण्यात आलेला आहे तो देखील पाहिला जाईल. फर्स्ट ऑफ ऑल आपण वेस्ट ऑफ हाईट बघूयात. कॅच तर क्लीन टेकन आहे, फक्त हाईट फॅक्टर आपण सध्या विचारात घेत आहोत, त्याच कारणासह अधिकचा वेळ घेतला जातो. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय तो दोन्ही टीम पर्यंत पोहोचेल. इट इज बीमर अपर वेस्ट राईट. कमरेपेक्षा जास्त उंची या चेंडूची, त्याच कारणासह आता चेंडू बीमर घोषित करण्यात आलेला आहे. सो नो +1 एक्स्ट्रा 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना टीम जनमान कोरावले क्रिकेट संघाला आणि एक्स्ट्रा 2 धाब्याच्या सोबतीनं धावा संख्या सध्या आपण बघत आहोत पुढे मार्ग शोधताना पाहायला मिळेल. 35-35 धावा. नेक्स्ट बॉल फ्री. संधी आता बनली आहे ती फलंदाज पिंकेशला. फ्रीट वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, तो फसलेला फलंदाज पिंकेश धुमालचा. हवा तसा फलंदाजीमध्ये सूर त्याला या डावामध्ये सापडला नाही. फ्रीट वरती पुन्हा एकदा कमबॅक आपण बघत आहोत. फ्रंटलाईन गोलंदाज रोहित कडून करण्यात आलेला आहे, कुमार कडून करण्यात आलेले आहे सिडीज. धावा 35, 2 धक्के बसलेले. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. स्टेप आउट होऊन खेळतायत. लोवो फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली. फिल्डर पोहोचतायत. पायाच्या सहाय्याने चेंडू अडवलेला आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये दुसऱ्या धाब्याचा कॉल सुरू होता आणि तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. 2 धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित होताना आपण बघत आहोत 37. आतापर्यंत 37 धावा. स्टील 2 गो. निर्णायक 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 4थं षटक सध्या प्रगतीपथावर. नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्टिंग करा पराग वॉरियर्स भालुक आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर. शफल आक्रसून खेळण्याचा प्रयत्न. मिस्टाईप फटका फान लेगला. जजमेंट फिल्डरचा चांगलं राहिला आणि सरदे शेवटी पिंकेश धुमालची संघर्षमय पारी आता संपुष्टात येते. धक्का बसतोय 37ला तिसरा जनमान कोरावले क्रिकेट संघाला. जो केसरी के लाल मेरा छोटा भाईगा मेरी राम जी से कह देना जय सिया राम. जो केसरी के लाल मेरा छोटा भाईगा राम जी से कह देना जय सिया राम. पाहिलं तर हर्ष दाखल होतात.
इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो फसला आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती धक्का दुसरा बसला तो टीम जयमान कोराळे क्रिकेट संघाला. हार्ड हिटर हर्ष धुमाल माघारी परत आहेत. चौथं सुयश. संपलेले 9.25 धाब्याची धावगती सध्या दाखल करते आपण बघत आहोत. 37 धावा, 4 धक्के बसलेले आहेत. पहिल्या डावाचा निर्णायक अंतिम षटक बाकी आहेत. रिपोर्टिंग हवी आहे, लक्ष सुद्धा आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर आणि त्यांच्या विरोधात पराग वारेस भालूक. व्हॉइस ऑफ बदलापूर तुषार शिंदे सरांची उपस्थिती आपल्याला आज क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या निमित्तानं लाभलेले. तुषार शिंदे सरांचं देखील आपण खोऱ्यात वेलकम. सरांना विनंती आहे, या आपण व्यासपीठावरती AB रॉयल्स आयोजित विरुद्धात्मा हिराजे गोमाजी पाटील चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरसे स्वागत. 4 षटकात धावा 37 बनवल्या गेल्या. बॉलिंग मार्कवरती मयूर पतंगराव. या मैदानाची ज्याची नेहमीच एक वेगळी आपुलकी, वेगळी जवळीक आपण पाहिली आहे, तो सध्या शेवटच्या षटकात पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न तो फसला. काऊ कॉर्नरला झेल संपादित होतोय. जयची पारी संपुष्टात. सलगचा विचार केला तर या डावामध्ये तिसरा फलंदाज आता माघारी परतलाय. तो बॅटिंग करत असताना टीम जयमान कोराळे क्रिकेट संघाचा जयेश माघारी परत आहेत. शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है नाय भवानी. अब सब मर्द मावड़े बड़े खुददार है. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश नाज दे तेरी लाज हम देखे तेरे. संघनायक प्रमोद पवार यांचं चांगलं बॅकअप येताना पाहायला मिळालं. 37ला 5 धक्के नुकताच बसलेले आहेत. बॅटिंगसाठी आपण बघत आहोत बालकृष्णला. बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झाल्यात. गुड थ्रो. तोपर्यंत मिल्टी येते, एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या सुट्टीनं टीमची टोटल सध्या दाखल करते आपल्याला पुढे पाहायला मिळेल. आतापर्यंत 38 धावा. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना संघ जयमान कोरावले. राजांवरती आता जबाबदारी, जिम्मेदारी फिनिशिंग टच देण्याची. हा प्रकार बॅकफुटवर आले, लेट कट करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये मात्र हव्या तितक्या प्रमाणात यशस्वी ठरले नाही. गॅप शोधता आले नाही. गली पॉइंट आणि त्याचबरोबर थर्डमॅनच्या मधून बॅकअपसाठी थर्डमॅनला फिल्डर उपस्थित झालेले. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगलच्या सहाय्याने स्कोरबोर्डवर टीमची टोटल 39. अक्रॉस द बार डाऊन साइडला स्कोर लेगला दिशा दिली आहे. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झालेत, मात्र आउटफील्ड प्रचंड वेगवान. बॉल दोन्ही फिल्डरच्या दरम्यान निघून चाललाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. बऱ्याच कालावधीनंतर धावफलकाला गती, चालना आणि वेग देणारा हा चौकार. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटातली ताकद झोकत असताना बालकृष्णनं या 4 धावा अंकित केलेल्या आहेत. चौकाराच्या साडा धावसंख्या 43. 43 धावा. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ जयमान कोरावले. स्पीडअप अपेक्षित आहे. विकास स्पोर्ट्स पवाळे. मिस टाइम टॉपेज, मात्र फाइन लेगला बॅकअप करण्यासाठी थर्डमॅनचा खेळाडू उपस्थित झाले. एक सिंगल सेकंडचा कॉल सुरू आहे. नॉन स्ट्रायकरला दुसऱ्या धावेचा प्रयत्नात आता राजेला आपली विकेट मात्र सॅक्रिफाईस करावे लागेल. विकेटचं समर्पण त्यांना दिलेलं आहे, कारण स्ट्राईक बालकृष्णकडे हवी होती. त्याच कारणास्तव त्यांना स्वतःची विकेट आता बहाल केलेली आपण बघत आहोत. धावसंख्या 44 आणि धावचूकच्या स्वरूपात सध्या धक्का 6वा बसलाय तो टीम जयमान कोरावले क्रिकेट संघाला.
बॅटिंग साठी पाहिलं तर तुषार धुमाल अर्थातच दाजी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। अंतिम चेंडू पहिल्या डावाचा अजूनही बाकी आहे, धावा 44। बालकृष्ण यांचं 3 चेंडूत 6 धाब्याचं योगदान। षटकार आला तर 50चा पल्ला गाठू शकेल। खोलवर टप्पा, स्विंगिंग यॉर्कर, संधीच दिली नाहीये फलंदाजाला। हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे, शाहरुखानने चित्त करून टाकलेला आहे। फलंदाज बालकृष्णला, गोलंदाज मयूर पतंगराव। एंड ऑफ फर्स्ट इनिंग, पहिला डाव संपला, धावा 44 उभारल्या 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि दुसऱ्या सत्रात 45 धाब्याचं संघर्षमय आव्हान चेस करत असताना आपल्याला टीम इन ऍक्शन पाहायला मिळेल। विकास स्पोर्ट्स पवाळे। नेक्स्ट मॅच टॉस साठी इमिडिएटली रिपोर्टिंग करा। पराग वॉरियर्स भालुक आणि त्यांच्या विरोधात आहे गावदेवी स्पोर्ट्स काटेकर। दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना सूचना आहे, लगेचच आपण टॉस का बॉस कक्षामध्ये सादर व्हा। व्हॉइस ऑफ बदलापूर आमचे अत्यंत निकटवर्ती आमचे जवळचे मित्र तुषार शिंदे सरांना थँक्यू सो मच। पराग वॉरियर्स भालुक आणि त्यांच्या विरोधात आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर। हॅलो, धन्यवाद दीपवीर बिराडे सरांचा आपण आवाज ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। आणि या ठिकाणी आपण पाहतोय खाटेकर संघाचे संघनायक दाखल झालेले आहेत। आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत। एबी रॉयल्स आयोजित वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय। ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खानिवरे, मसा दसई रोड, जांभोर्डे तालुका मुरबाड। आणि या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये इथे येण्याची संधी मला प्राप्त झाली। त्यासाठी खरं तर मुरबाड नगरीचे समालोचक आदरणीय दीपवीर बिराडे सर यांचे मी मनापासून आभार मानतोय। आणि वीर खरं तर हुतात्मा चषक आपण या स्पर्धेला म्हणू शकतो। ही स्पर्धा अतिशय दैदिप्यमान स्पर्धा आहे आणि आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि तिसरं पर्व देखील आहे। या स्पर्धेचा तिसरा दिवस देखील आहे आणि इथे मला समालोचनाची संधी आज मिळाली, त्यासाठी आयोजक आणि बिराडे सरांचे मनापासून आभार।
ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करायचं होतं, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती खराब क्षेत्ररक्षण आणि इथे आपण पाहतोय हा कव्हर ड्राईव्हचा लाजब आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला होता आणि तिथे आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. इतर क्रिकेटपटूंची शान. चार धावा इथे अर्जित केल्यात आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र स्क्वेअर कट करायचा होता. ऑफ्टनच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल, वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय. अवांतर धाव इथे मिळेल, अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5. षटक क्रमांक 1 मार्ग असते आणि 5 धावा धावफलकावरती. ऑफ्टनच्या खूप जास्ती बाहेर रिप्ले मध्ये आपण पाहिला हा बॉल आणि वाईड बॉलचं घोषणा पंचांनी केली. 5 धावा धावफलकावरती. गोलंदाज हर्ष धुमाळ बॉलिंग ट्रॅक वरती, कॉमेंट्री बॉक्स एंड. पुढचा बॉल राईट ऑफ ओव्हर द विकेट, फुलर लेनचा बॉल इथे आपण पाहतोय. अगदी ओव्हर द बॉलर रेड करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजचं कौतुक केलं पाहिजे, कारण फॉलर थ्रू मध्ये अशा पद्धतीचे झेल चिपकले जातात असं आपण खूप वेळा ऐकलं. परंतु समोरच्या दिशेने खूप वेगाने हा फटका खेळले होते फलंदाज आणि तिथे रिॲक्शन टाइम खूप कमी मिळतो तुम्हाला. तिथे बॉलला गॅदर करू शकले नाही गोलंदाज. 1 धावेची प्राप्ती होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती, 6 विदाउट लॉस. 6 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय खूपसुरत टायमिंग तुम्हाला पाहायला मिळेल. हात आणि डोळ्यांचा योग्य समन्वय तिथे होता. हँड अँड आय कोऑर्डिनेशन हा फटका इथे मात्र खेळले होते आपण पाहिलं. अगदी कव्हरच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. तितकं टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं आणि तिथे 2 धावेंची प्राप्ती होईल. 2 धावेने धावफलक पुढे जाईल आणि आउटफील्ड वरती पडल्यानंतर बॉल अगदी आपण पाहतोय जागेवरती थांबलाय. 8 धावा धावफलकावरती, 8 विदाउट लॉस. प्रमोद पवार आणि हेमंत पवार हे दोन्ही मैदानावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती हर्ष धुमाळ. ऑन साइडला पिकअप शॉट आपण पाहतोय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. इथे आपण पाहतोय वीर हुतात्मा चषक, चौकार. आठ धावा धावफलकावरती आपण 12 धावा धावफलकावरती. स्कोर थोडासा उशिरा अपडेट झाला, माफी असावी. 12 धावा धावफलकावरती आहे. 12 विदाउट लॉस. वेल बिगन इज सावधान. चांगली सुरुवात केली आहे या दुसऱ्या डावाची. हो, इथे आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेने कट झाला. अपकट स्वरूपाचा हा बॉल पडल्यानंतर मात्र शरीरावरती आदळला आणि 1 धावेचा प्रयत्न झाला. लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव इथे प्राप्त होईल. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती, 13 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे. 5 षटकांमध्ये 45 धावेंचं लक्ष आहे. हर्ष धुमाळ गोलंदाजी ट्रॅक वरती. या षटकामध्ये पहिला बॉल इनिंगचा तुम्ही पाहिला, चौकार आला होता. बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हर रिजनला फटका तिथे खेळले होते स्क्वेअर कटचा आणि तिथून धावफलकाला सुरुवात झाली होती. 13 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल इथे बाकी आहे षटक क्रमांक 1 मधला. राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळेस इथे आपण पाहतोय मिडॉल क्षेत्रामध्ये थोडंसं फंबल झालं आणि 1 धाव सहज मुकम्मल झाली आहे. जर बॉलला गॅदर करू शकले असते तर तिथे संधी होती विकेट मिळवण्याची, परंतु आता धावफलकावरती धावा असतील 14, 14 विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. बॉल शिल्लक असतील 24 आणि धावेंची आवश्यकता असेल 24 बॉल आणि 31 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 24 बॉल 31 धावेंची आवश्यकता इथे असणार आहे.
दिवस क्रमांक 3 मधली पहिली मॅच मैदानावरती सुरू आहे. खेळाचं उत्तरार्ध मैदानावरती सुरू आहे. जय हनुमान कोरावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये विकास स्पोर्ट पवाळे अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. आता फार एंड गोलंदाज सज्ज झालेत. डेड बॉल पंचांनी कॉल केलाय. मला वाटतं गोलंदाजांनी कदाचित साईड तिथे सांगितली पंचांना कोणत्या साईडने टाकणार. फुलर लेनचा बॉल होता. हलक्या हाताने बॅकलेट खाली आणली आणि बॉलला डिफेन्स केले. फॉरवर्ड डिफेन्स तुम्हाला पाहायला मिळाला. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. पहा फ्रंट फूट वरती जाऊन तुम्ही फॉरवर्ड डिफेन्स करू शकता. बॅकफूट वरती देखील खेळू शकता. परंतु बॉलची लेंथ तिथे मॅटर करते. एका धावेची इथे प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. पिंकेश धुमाळ आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल अर्धा बॅटने अक्रॉस बॅटर फटका इथे खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॉल डॉट असेल. पहा पूल करण्यासाठी तुम्ही आखूड टप्प्याच्या बॉलची निवड करता किंवा मग बॅकफूट वरती गेल्यावरती लेन जी गुड लेंथ वरती असते ती आणखी आखूड होते. परंतु इथे आपण जर पाहिलं तर बॉलची लेंथ जी होती ती पुढे होती आणि तिथून पूल करणं थोडंसं कठीण आहे. शॉर्ट आर्म जॅक देखील तुम्ही खेळू शकता. इथे आपण पाहतोय सरळ बॅटने जस्ट फ्लिक केलं. फ्लिक ऑफ द रिस्ट. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राचे खेळाडू बॉलच्या दिशेने आले. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आपण पाहतोय पिंकेश धुमाळ यांनी. प्रमोद पवार आणि हेमंत चौधरी ही जोडी मैदानावरती आहे. 16 धावा धावफलकावरती. 16 विदाउट लॉस. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतील. पिंकेश माऊली लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. सरळ बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे एका धावेची प्राप्ती होईल. पहा व्हर्टिकल बॅटनं तुम्ही जितकं क्रिकेट खेळाल तितकं या खेळामध्ये यशस्वी होण्याची संधी तुम्हाला जास्त असते. असं आपण पाहिलं तर सुनील गावस्कर सरांनी म्हटलेलं आहे. लिटिल मास्टर सुनील गावस्कर सरांचं हे वाक्य आहे की तुम्ही जर व्हर्टिकल बॅटनं क्रिकेट खेळलात तर या खेळामध्ये तुमचे यशस्वी होण्याचे जे चान्सेस आहे ते खूप जास्त असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण पाहतोय सरळ बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे खेळाडू बॉलच्या दिशेने आलेत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. 18 रन्स विदाउट लॉस. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. पिंकेश बॉलिंग ट्रॅक वरती. प्रमोद पवार आणि हेमंत चौधरी ही जोडी मैदानावरती. विकास स्पोर्ट पवाळे या संघासाठी. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा कॅप मध्ये बॉलला खेळत. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान 2 धावांचा इथे प्रयत्न झालाय आणि अतिशय सहज 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. अपीश खेळले होते. 20 धावा धावफलकावरती. 20 विदाउट लॉस आणि 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. प्रमोद पवार आणि हेमंत चौधरी ही जोडी मैदानावरती. 20 धावा धावफलकावरती. 10च्या धावगतीनं पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आलेल्या आपण पाहतोय. इथे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 25 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. मॅच अजून देखील बॅलन्स आहे परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमला काही विकेट्स इथे शोधणं गरजेचं आहे. टीम मिटिंग खूप जास्ती वेळ करू नका कारण त्या कारणानं मॅचचं मोमेंटम ब्रेक होतं. तुम्ही T20 मॅच पाहिली असेल पाठीमागे. तिथे सेकंद यायचे. एक षटक संपल्यानंतर 60 सेकंदांमध्ये 1 मिनिटाच्या आतमध्ये दुसरी ओव्हर तुम्हाला चालू करणं अनिवार्य असायचं. याचं कारण हेच आहे की षटकाच्या मध्ये खूप जास्त वेळ जर तुम्ही घेतला तर मोमेंटम तिथे ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. बऱ्याच वेळा आपण पाहतो टेस्ट क्रिकेटमध्ये ड्रिंक्स ब्रेक होतो आणि तदनंतर पुढच्याच ओव्हरमध्ये विकेट जाते. आपण पाहिलं शेवटची मॅच जिथे आपण ऑस्ट्रेलिया सोबत खेळत होतो तिथे जर तुम्ही पाहिलं तर रिषभ पंत खूप चांगली फलंदाजी करत होते आणि फलंदाजी चांगली करत असताना ड्रिंक्स ब्रेक झाला आणि तदनंतर पॅट कमिन्सनं त्यांना बाद केलं. तर मॅचचं मोमेंटम त्याच्यामुळे ब्रेक होतं. त्यामुळं खेळाची जी दिशा आहे ती बदलू शकते आणि त्या अनुषंगानं मग तुम्हाला थोडीशी घाई करावी लागते. 20 धावा धावफलकावरती. 18 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 25 धावा विकास स्पोर्ट पवाळ या संघाला इथे आवश्यकता आहे. त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान कोरावळे अशी मॅच मैदानावरती सुरू आहे.
खर तर वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धा मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आहे. 20 धावा धावफलकावरती बॉल शिल्लक आहेत 18 बॉल मध्ये 25 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करणारी टीम इथून एखादी विकेट शोधेल. फलंदाजी करणारी टीम आतापर्यंत मॅच ज्या वेगाने पुढे गेली आहे हाच वेग कायम करण्याचा प्रयत्न ते करतील, सस्टेन करतील वेगाला. राईट आर्म ओव्हर द विकेट इथे आपण पाहतोय चांगला बॉल लेंथ वरती हा बॉल इथे आपण पाहतोय पडला आणि पडल्यानंतर लेंथ वरून अतिरिक्त उसळी बॉलने घेतली. लेंथ वरचा बॉल ज्यावेळेस अतिरिक्त उसळी घेतो फलंदाज म्हणून तो खेळणं तुम्हाला खूप कठीण आहे, कारण तुम्ही बॉलरच्या हातामधून लाईन तुम्ही पिक करता, परंतु लेंथ वरून ज्यावेळेस अतिरिक्त उसळी बॉल घेतो फलंदाज म्हणून तो खेळणं खूप कठीण आहे आणि अनप्लेबल होतो तो बॉल. आपण पाहतोय फलंदाजासाठी तेच चित्र पहिल्या बॉलवरती तुम्हाला इथे पाहायला मिळाले. बॉल आला डॉट. पुढचा बॉल इथे मात्र अक्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अक्रॉस बॅटेड फटका खेळताना तुम्हाला लाईन खूप लवकर पिक करावी लागेल आणि जर लाईन पिक झाली नाही तर अक्रॉस बॅटेड फटका खेळणं खूप कठीण काम आहे. हा देखील बॉल डॉट आलाय. 2 बॉल लगातारचे डॉट आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज आपण पाहतोय हर्ष पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. खरं तर कंटिन्यू करतात ते कॉमेंट्री बॉक्स एंड. षटक क्रमांक 3. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर खर्च केल्या होत्या, परंतु इथे लगातारचे 2 बॉल हर्ष धुमाळ यांनी डॉट टाकलेले आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑफ स्टंपच्या बाहेर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. बॅट्समन बॉलच्या रीच पर्यंत होते आणि तिथे आणखी एक बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. हिटिंग ऑफ द डेक गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज हर्ष यांच्या माध्यमातून. हर्ष धुमाळ हिटिंग ऑफ द डेक गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. 20 धावा धावफलकावरती 20 विदाउट लॉस. इथे लेंथ पुढे होती, परंतु इथे देखील डॉट बॉल आलाय. लगातारचे 4 बॉल डॉट टाकलेत. क्या बात आहे हर्ष धुमाळ. इथे आपण पाहिलं लेंथ मध्ये परिवर्तन होतं, लेंथ पुढे होती, परंतु पुन्हा एकदा फलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा कमी झाला. मी सांगितलं छोटासा ब्रेक झाला, परंतु ब्रेक नंतर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन इथे फलंदाजी करणाऱ्या टीमचं भंग झालं आणि 4 बॉल लगातार डॉट आलेत. हर्ष धुमाळ यांचं देखील कौतुक त्यामध्ये केलं पाहिजे, कारण अचूक टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट इथे फुल टॉस होता. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही, बॅटच्या अगदी वरच्या भागात लागतोय आणि एकाच धावेची प्राप्ती तिथे होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती 21. स्ट्राईक वरती आपण पाहतोय 6 बॉल मध्ये 10 धावेंची विस्फोटक खेळी आतापर्यंत ज्या खेळाडूने केली आहे. प्रमोद पवार स्ट्राईक एंड वरती आणि त्यांच्या जोडीने हेमंत चौधरी. अजूनही 10 विकेट हातामध्ये आहेत. एका बाजूने तुम्ही विचार जर केला विकास स्पोर्ट पवाळी संघाच्या 10 विकेट अजून देखील हातामध्ये आहेत आणि इथून आक्रमण केलं जाऊ शकतं का हे देखील पाहायचंय. यावेळेस आपण पाहतोय फटका अप्रतिम आहे. लेंथ बॉलची थोडीशी पुढे होती आणि बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. कमालीचा ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉफ्टेड डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. इथे मिळतील धावा 4. हा असेल वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक चौकार. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 25. विनंती करतोय टॉस साठी या. भालुक संघ आणि खाटेकर संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. आदरणीय लक्ष्मण मार्के साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. दोनही संघनायक तिथे टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील आणि टॉस तिथे संपन्न केला जाईल. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 25. अजूनही 12 बॉलचा शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये 3 ओव्हर नंतर 25 झाल्यात. 12 मध्ये 20 बनवायच्यात. ओके क्लिअर. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक आपण पाहतोय. टॉस इथे संपन्न होते. भालुक आणि खाटेकर संघांदरम्यान टॉस इथे केला गेलाय. भालुक संघाने टॉस जिंकलाय. निर्णय आपण सांगायचा विनंती आहे. यस भालुक टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नेक्स्ट मॅच अपकमिंग मॅच तुम्ही पाहताय. एका बाजूने भालुक संघ त्यांच्या विरोधामध्ये खाटेकर संघ आणि या 2 संघांदरम्यान पुढची मॅच असणार आहे.
भालुक संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील पुढच्या मॅच मध्ये. परंतु इथे सांगायला अभिमान वाटतो, वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. सुनो गौर से दुनिया वालो, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. आणि कौतुक आहे, थोर स्वातंत्र्य सेनानी वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप मोठा लढा त्यांचा देखील इथे होता. आणि त्या अनुषंगानं खर तर ही जी गावं आहेत या सर्व गावांचा देखील मान, अभिमान आणि स्वाभिमान आपण पाहतोय. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. खर तर आज एखाद्याकडे पेन मागितला तरी देखील पेन कोणी कोणाला देत नाही, परंतु या देशासाठी बलिदान त्यांनी दिलंय ही खूप मोठी गोष्ट आहे. किती त्याग त्या माणसांकडे होता आणि किती निष्ठा होती, हेच निष्ठेचं आणि त्यागाचं प्रतीक आहे वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. जाऊयात मॅच कडे. तिथे 12 बॉल मध्ये 20 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. इथे ऑन साइड ला आपण पाहतोय पिकअप शॉट डीप मिड विकेट रिजनला, बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, इट्स मॅक्सिमम षटकार. प्रमोद यांच्या बॅट मधून षटकार आले आपण पाहतोय. प्रमोद पवार आणि मैदानावरती थोडीशी पॉवर त्याने दाखवली. पिकअप शॉट ऑन साइडला आपण पाहतोय, षटकार आलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, ऑन साइडला अक्रॉस बॅटेड फटका. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉल वरती खेळणं ते देखील बॉलच्या लाईन मध्ये न जाता खूप कठीण काम आहे. डॉट बॉल आपण पाहतोय. प्रमोद पवार आणि हेमंत चौधरी ही जोडी मैदानावरती 31 धावा धावपलकावरती. मिलिंद यांचं स्वागत केलंय षटकारानं. या षटकामध्ये आपण पाहतोय राईट आर्म वर द विकेट, कमी गतीने लेंथ वरती हा बॉल. पंचांकडे खूप जोरदार अपील आहे, परंतु त्याचा परिणाम पंचांवरती होणार नाहीये. अपील जोरदार. सुरुवातीला आपण पाहिलं फक्त गोलंदाजाने अपील केली, नंतर विकेट किपरने देखील केली. 31 धावा धावपलकावरती 2 बॉल लगातार डॉट देखील आले. षटकार आला पहिल्या बॉलवरती, परंतु त्यानंतर 2 बॉल डॉट देखील आलेले आपण पाहतोय. एकूण धावपलकावरती धावा आहेत 31. मोतीरामजी जाधव साहेब, योगीजी जाधव साहेब, सुरेशजी भोपी साहेब आणि आदरणीय श्रीमान प्रकाशजी मार्के साहेब समाजसेवक, सर्वांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. पुन्हा एकदा उल्लेख करतोय, श्रीमान मोतीरामजी जाधव, श्रीमान योगीजी जाधव, श्रीमान सुरेशजी भोपी, श्रीमान प्रकाशजी मार्के सर्व समाजसेवक बांधव आहेत आणि सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. धावपलकावरती धावा आहेत 33 विदाउट लॉस. 45 बनवायच्यात आणि इथे आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत 33. पुढचा बॉल मिलिंद यांचा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केलाय. एका धावेची प्राप्त झाली, दुसऱ्या धावेची देखील इथे प्रयत्न केला गेलाय आणि इथे फलंदाज धावबाद होतील. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात विकार स्पोर्ट पवाळे संघाला. फलंदाज आपण पाहतोय हेमंत इथे धावबाद झालेत.
पुढचा बॉल सरळ बॅटने लॉंग ऑन रिजनला कडक प्रहार आपण पाहतोय चाबूक शॉट लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह इट्स मॅक्सिमम सिक्सर. धाव फलकावरती धावा आहेत 40. आता मात्र 5 धाब्यांची आवश्यकता इथे आहे आणि धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 रन्स लॉस ऑफ द 1 विकेट. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये 5 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅच क्लोज झाली आहे परंतु 1 विकेट देखील गमावली. अजून देखील प्रमोद पवार मैदानावरती आहेत आणि फलंदाज निखिल हे नवीन फलंदाज मैदानावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती केतन आलेत. धावपलकावरती धावा आहेत 40 आणि जिंकण्यासाठी विकास स्पोर्ट पवाळे संघाला 6 बॉल मध्ये 5 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. एबी रॉयल्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2025 आणि मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्व आयोजकांचं विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून मी करेल कारण अतिशय नेत्रदीपक दैदिप्यमान आणि अतिशय अलौकिक असं आयोजन आयोजकांनी केलेलं आहे. स्विच हिट आणि बॉल मात्र जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला. सीमारेषेच्या पलीकडे हा बॉल गेलाय. धावा मिळतील 4 आणि हा असेल वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक चौकार. धावा धावपलकावरती. नाव स्कोर आर लेव्हल आणि आता एका धावेची आवश्यकता आहे. फुलटॉस इथे बॉल होता. कदाचित बॅट सोबत संपर्क आहे आणि एका धावेची प्राप्ती इथे होईल आणि औपचारिकता या सामन्यामध्ये पूर्ण केली जाते. विजय मिळवलाय विकास स्पोर्ट पवाळे संघाने. खूप खूप अभिनंदन टीम विकास स्पोर्ट पवाळे आणि जय हनुमान कोरावळे संघ. हार्ड लक तुम्हाला देखील. दोनही संघ हँडशेक करा आणि हँडशेक करून नंतर मैदानाच्या बाहेर या. लाईनअप करा पहिले. दोनही संघ लाईनअप करून एकमेकांसोबत हात मिळवा आणि त्यानंतर मैदान आपण सोडायचं ही विनंती आहे आयोजकांच्या वतीने. खूपच रोमांचक आणि असा सामना. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. फलंदाज राईट ओव्हर द विकेट. फलंदाज सफल होतोय आणि चेंडू सीमा पार. विनिंग टीम यानंतर लगेच आपली मॅच आपण कुठेही जाऊ नका ही देखील आयोजकांच्या वतीने अतिशय महत्त्वाची सूचना आहे. दोन्ही टीम लाईनअप करा. पराभूत टीम जय हनुमान कोरावळे संघ आपण लाईनअप करून हँडशेक करा. नंतर तुम्ही टीम हॅडल करू शकता विनंती आहे. चला लाईनअप करा दोन्ही टीम. लाईनअप मध्ये तुम्ही हे करा. लाईनअप प्लीज. कोरावळे संघ आपण देखील लाईनअप करा. यानंतर एका बाजूने भालूक संघ त्यांच्या विरोधामध्ये खाटेकर संघ आणि भालूक संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील आणि जेव्हा सामन्याला सुरुवात होईल खरं तर मुरबाड विभागातील अतिशय तंत्रशुद्ध समालोचक दीपवीर बिराडे सरांना आपण मायक्रोफोन वरती आमंत्रित करणार आहोत. अतिशय तंत्रशुद्ध ज्यांचं समालोचन आहे आणि त्यांना आपण इथे मायक्रोफोन वरती ज्यावेळेस सामना क्रमांक 2 ला सुरुवात होईल त्यांना आपण मायक्रोफोन वरती आमंत्रित करणार आहोत. वेलकम सर. आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद.